नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 54. पण त्याआधी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका. तसंच तुम्हाला माझी स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 54. साक्षी आणि सई जेवण झाल्यावर बाहेर गार्डनमध्ये थोडा वेळ चालल्या. सावित्रीबाईंची मिस कॉल बघून सईने त्यांना कॉल केला. त्यांच्याबरोबर थोडंसं बोलून तिने कॉल साक्षीकडे दिला. सवी आई, मला तर तुझ्याबरोबर बोलायचंच नाही, साक्षी गाल फुगत म्हणाली. अगं सॉरी बच्चा, पण तुला माहीत आहे ना माझे गुडघे आता साथ देत नाहीत. त्यात काल जरा जास्तच त्रास होत होता म्हणून नाही आले, सावित्रीबाई साक्षीला समजावत म्हणाल्या. बरं ठीक आहे, ह्या वेळेला समजून घेते, बट नेक्स्ट टाईम नो एक्सक्युजेस, समजलं, साक्षी खोटं खोटं रागवत म्हणाली. बरं बाई, तुझी तब्येत कशी आहे आता, सावित्रीबाईंनी विचारलं. आता खूप बरं वाटतंय, ना थकवा आहे ना डिझिनेस आहे, फक्त जेवण नाही जात मला. चमचमीत खावंसं वाटतं पण डॉक्टरांनी अजून साधंच जेवण जेवायला सांगितलं आहे, साक्षी नाराजीच्या सुरात म्हणाली. जातील हेही दिवस निघून, एवढा त्रास सहन केला, आता अजून थोडे दिवस धीर धर बाळा, सावित्रीबाई म्हणाल्या. खरं आहे तुझं सवी आई. बरं, काळजी घे तुझी आणि एखाद्या दिवशी भेटायला ये आदित्यला घेऊन, सावित्रीबाई म्हणाल्या आणि एकमेकींना बाय करून त्यांनी फोन ठेवला. वहिनी, मग पुढे काय झालं, सईने झोपाळ्यावर बसत विचारलं. साक्षीसुद्धा तिच्या बाजूला बसली. 6 महिने मी हॉस्पिटलमध्ये होते. या 6 महिन्यामध्ये आत्या, सवी आई, मम्मा, मितेश आणि डॅड मला भेटण्यासाठी खूप हट्ट करत होते, पण श्री आणि आदित्यने कुणालाच मला भेटू दिलं नाही. डॅडलासुद्धा मी 6 महिन्यांनी बघितलं. मी सुद्धा सगळ्यांना मिस करत होते, पण माझ्याबरोबर माझी 2 खास नाती होती, त्यांच्यामुळे मला जगण्याची उमेद मिळत होती. माझं प्रेम आणि माझा मित्र माझ्याजवळ होते. मला नेहमी हेच पाहिजे होतं. मला श्री आणि आदी दोघेही पाहिजे होते आणि ते माझ्यासोबत होते. जर आदिती असती तर खूप खुश झाली असती ह्या दोघांना सोबत पाहून, साक्षीचे डोळे पाणावले. हो वहिनी, आता आदुदी असती तर दादा आणि भाईला सोबत बघून किती खुश झाली असती, सई पण म्हणाली. आपला मित्र आपला प्रेमी होऊ शकतो, पण प्रेमी मित्र होईलच असं नसतं, म्हणून मैत्री खूप खास असते आणि प्रेम ते तर एकदाच होतं. मला कधीच दोघांमध्ये एकाला निवडता आलं नसतं, म्हणून जेव्हा श्री आणि आदित्यची मैत्री झाली मी नव्याने जगायला लागली. मला डॉक्टरांनी डिस्चार्ज द्यायचं ठरवलं होतं, पण मला अजूनही बोलता येत नव्हतं आणि घरी जाण्याची रिस्क मला घ्यायची नव्हती. मी आधीला सांगायचा खूप प्रयत्न करत होते, पण त्यांना कळतच नव्हतं. मग मी आधी आणि माझ्याकडे बोट दाखवत फ्रेमचं बॉक्स हाताने दाखवलं, पण तरीही त्यांना कळलं नाही. मी पुन्हा पुन्हा तेच करत होते आणि श्रीला समजलं. तुमच्या दोघांचा फोटो, श्री म्हणाला आणि मी होमध्ये मान हलवली. कुठे आहे, मी त्याला खुणेनेच घर म्हणाले. त्याला कळलं. त्यांनी डॅडला गुपचूप ती फ्रेम घेऊन यायला सांगितली. फोटो आल्यानंतर मी ती फ्रेम ओपन केली. त्या फ्रेमच्या मागे एक चावी होती. मी ती आधीला दिली. ही कसली चावी आहे, श्रीने विचारलं. घराची, आदी म्हणाला आणि मी नाहीमध्ये मान हलवली. ड्रॉवरची, श्री म्हणाला आणि मी नाहीमध्ये मान हलवली. ऑफिसची, ही चावी साक्षीच्या केबिनची आहे, आधी चमकून म्हणाला आणि मी होमध्ये मान हलवली. तिथे काही आहे जे तुला आम्हाला सांगायचं आहे, श्री म्हणाला आणि मी त्याला मानेनेच हो म्हटलं. श्री आणि आधी दुसऱ्याच दिवशी माझ्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी माझी केबिन ओपन केली, पण त्यांना तिथे काय शोधायचं आहे हे कळत नव्हतं. तिथला एक ड्रॉवर लॉक होता, त्यावर आधीचं लक्ष गेलं, पण त्याची चावी कुठे असेल हे दोघं बघत होते आणि श्रीचं लक्ष माझ्या आणि आधीच्या एंगेजमेंटच्या फोटोवर गेलं, जो तिथे टेबलवर होता. त्याने ती फ्रेम ओपन करून बघितली आणि त्याच्यात त्यांना चावी भेटली. त्या ड्रॉवरमध्ये जे पेपर्स होते ते सगळे त्यांनी माझ्याकडे आणले. त्यातून काही पेपर्स मी त्यांना दिले, जे वाचून आधीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले होते. त्याने ते पेपर्स श्रीला दिले आणि तोसुद्धा शॉकमध्ये होता. साक्षी, याचा अर्थ ह्या माणसाबरोबर सुद्धा तेच झालं होतं जे तुझ्याबरोबर झालं आहे, श्री म्हणाला. आणि तू ह्याच माणसाची केस इन्व्हेस्टिगेट करत होतीस का, आधीने विचारलं आणि मी हाताने 50-50 असं खुणावलं. हा माणूस कोण होता, कदाचित ह्याला मारणारी व्यक्तीच तुलासुद्धा मारण्याचा प्रयत्न करत होती.
शक्यता नाकारता येत नाही, आदी म्हणाला आणि त्याने माझ्याकडे बघितलं. मी त्याला एक फोटो दिला आणि तो पाहतच राहिला. ही ही तर तुझी आत्या आहे. आणि हा माणूस कोण आहे जो फोटोत त्यांच्याबरोबर आहे, श्री म्हणाला आणि मी त्यांना तो तिचा नवरा असल्याचे सांगितलं. आत्याच्या फोटोवर मी सारखं बोट ठेवून डोळे मोठे करत होते. मी आधीचा फोन घेऊन त्यावर आत्यावर मला डाऊट असल्याचं सांगितलं. त्यांच्या हे पचनी पडत नव्हतं, पण रिस्क घ्यायची नाही म्हणून आधीने मला त्याच्या घरी न्यायचं ठरवलं. तसं तो डॅडबरोबर सुद्धा बोलला, पण त्याने आत्याविषयी बोलणं टाळलं. जेव्हा सवी आईला श्रीने सांगितलं की आधी मला त्यांच्या घरी घेऊन जाणार आहे, तेव्हा तिने आधीला भेटायला बोलवलं आणि त्याला समजावलं. आदित्य, मला माहीत आहे तुझं साक्षीवर खूप प्रेम आहे आणि साक्षीचं तुझ्यावर, पण आता साक्षीकडे लक्ष द्यायची गरज आहे. तिची काळजी घ्यायची गरज आहे. तिच्याबरोबर कुणीतरी नेहमी पाहिजे. मी असं नाही म्हणत तुला तिची काळजी नाही, पण आदित्य, तुमची फील्ड अशी आहे की तुमच्या येण्या जाण्याची काही वेळ नसते. आधी तिने मला 6 महिन्यांमध्ये लळा लावला. मी अजूनही तिला मिस करते. मग स्मिताताईंचं काय असेल? त्या अजून दुःखातून सावरल्या नाहीत, म्हणून मला वाटतं साक्षीला माझ्याजवळ राहू दे. माझी लेक आहे ती, तुझी अमानत म्हणून सांभाळेल मी तिला, सवी आई म्हणाली आणि आधीला ते पटलं. काकी, तुम्ही बरोबर बोलत आहात, पण मी एकदा साक्षीला विचारतो, आधी बोलला. मी नाही म्हणायचं कारणच नव्हतं. ते घरसुद्धा मला माझ्या घरासारखंच होतं. माझ्याबरोबर एक फुल टाईम नर्ससुद्धा होती. मी चालत फिरत असले तरी खूप कमजोर होते. थोडंसं चालले तरी मला चक्कर यायची. विकनेस खूप होता, त्यामुळे मरगळ असायची. बऱ्याच वेळा आधी मला धरून कधीकधी तर चक्क मला उचलून बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जायचा. सवी आई तिचं काम आवरलं की माझ्याजवळ येऊन बसायची. बनी, तो तर घरात असला की माझ्याजवळच असायचा. काका वरचेवर चौकशी करायची. डॅडसुद्धा 2-3 दिवसांनी मला भेटायला यायचे. आणि श्री कितीही उशिरा आला तरी एक नजर मला पाहूनच जायचा. आणि आधी तर सकाळ संध्याकाळ मला भेटायला यायचा. त्याच्या हाताने मला खाऊ घालायचा. त्याच्या प्रेमासाठी तर मरणाच्या दारातून परत आले होते मी. सगळ्यांच्या प्रेमाने आणि औषधांनी हळूहळू माझं तोंडसुद्धा नीट झालं होतं. मी जरा जरा बोलायला लागले होते. काही महिन्यांमध्ये चांगला प्रोग्रेस होता माझ्यामध्ये. एकदा आत्यासुद्धा मला भेटायला आली होती, पण सवी आई माझ्यापासून 1 मिनिटंसुद्धा हलली नाही. आत्या खूप गोड गोड बोलत होती. माझी किती काळजी आहे तिलाही दाखवत होती आणि घरी येण्यासाठी कन्व्हिन्स करत होती मला. पण मी तयार नाही झाले आणि आत्या आल्यापावली परत गेली. आधी आणि श्रीने आत्याची कुंडली काढायला घेतली होती, पण पाहिजे तशी माहिती नाही मिळाली. नुसत्या संशयाच्या जोरावर त्यांना अटक करणं चूक झाली असती, म्हणून दोघेही माझ्या नीट होण्याची वाट पाहत होते. तब्बल 8 महिन्यांनी मी बोलायला लागले, पण मला जास्त बोलायला बंदी होती. थोडं नॉर्मल झाल्यावर मी डॅडबरोबर बोलायचं ठरवलं. मी पहिल्यापेक्षा खूप स्वस्थ होते. एक दिवस डॅड मला भेटायला आले होते. डॅड, माझ्या ह्या जगात नसण्याने कोणाचा फायदा होऊ शकतो? असंच बोलता बोलता मी त्यांना विचारलं. तू असं का विचारत आहेस? डॅड माझ्याकडे बघत म्हणाले. डॅड, मला मारण्याचा प्रयत्न केला होता हे तर तुम्हालाही माहीत आहे, पण का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही, मी म्हणाले. मी सुद्धा खूप विचार केला, पण काही समजलं नाही साक्षी. तू खूप कमी वयात प्रगती केली होती, त्यामुळे तुझे प्रतिस्पर्धीसुद्धा असू शकतात किंवा कोणीतरी क्रिमिनल. मी, आदित्य आणि श्री तिघांनीसुद्धा खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण हाती काही आलं नाही, डॅड म्हणाले. डॅड, मला कोणावर तरी संशय आहे, मी म्हणाले. कोणावर? डॅडने विचारलं. आत्या, मी म्हणाले आणि डॅडने अविश्वासाने माझ्याकडे बघितलं. साक्षी, अगं तुझा जन्म झाला आणि तुझी आई गेली. कुसुमने तुला लहानची मोठी केली, तुला सांभाळलं, जीव लावला. ती तुझ्याबरोबर अशी का वागेल? माझी सख्खी बहीण आहे ती. तू असा विचार तरी कसा करू शकते साक्षी? मान्य आहे तुला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती कुसुम असेल ह्यावर माझा विश्वास नाही. तिला तुला मारायचंच असतं तर तिने तू लहान असतानाच तुला मारलं असतं ना, डॅड बोलत होते. डॅड, मलासुद्धा विश्वास बसत नव्हता, कदाचित अजूनही नाही. पण काय साक्षी, एखाद्याचा विश्वास कमवायला आयुष्य निघून जातं, पण तो तोडायला 1 मिनिटंसुद्धा खूप असतो. त्यामुळे आपल्याच माणसांवर डाऊट घेताना 1000 वेळा विचार करायचा असतो, डॅड रागाने म्हणाले. डॅड, आत्याचे मिस्टर कसे ऑफ झाले? मी त्यांना डायरेक्ट प्रश्न केला.
त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. बरीच वर्ष ते अंथरुणाला खिळून होते. एक दिवस हार्ट अटॅक आला आणि त्यात ते गेले. पण त्यांना हार्ट अटॅक आला होता. डॅड थोडे रागातच म्हणाले. हो डॅड, त्यांना हार्ट अटॅक आला होता, पण ते आजारी होते, अंथरुणाला खिळले होते. त्यांची आणि माझी स्थिती सेम होती. ते जसे हळूहळू अंथरुणाला खिळले ना, एकदम तशीच माझीसुद्धा अवस्था झाली होती डॅड. हो ना? हो, दोन्ही केसमध्ये बरंच साम्य आहे, मी त्यांना म्हणाले. साक्षी, हे कोर्ट नाही, आपलं घर आहे. मला वाटतं तू नीट विचार कर. कुसुम असं करण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल ना, मग ते कारण शोध, डॅड म्हणाले आणि निघून गेले. डॅडने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आधी आला तेव्हा मी विचारात गडलेली होते. साक्षी, काय झालं, कसला एवढा विचार करत आहे, आधीने मला विचारलं आणि मी त्याला सगळं सांगितलं. आधी मला काहीच समजत नाही. म्हणजे माझा डाऊट करेक्ट असेलच असं माझं म्हणणं नाही. मलासुद्धा आत्या असं काही करेल असं वाटत नाही. डॅडचं म्हणणं मला पटत आहे, पण आत्या नाही तर कुणी केलं असेल माझ्याबरोबर असं? मला मारून कुणाला फायदा होईल? आत्याच्या मिस्टरांच्या केसमध्ये आणि माझ्या केसमध्ये एवढं साम्य का आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कोण देणार आधी? मी बोलत होते. पण साक्षी, एक विचार कर, तुझी आत्या स्वतःच्या नवऱ्याला मारून तुमच्या घरी आश्रितासारखी का राहील? त्यांना मारण्यासाठी, तुला मारण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी मोटिव्ह तरी पाहिजे ना? साक्षी, एवढा विचार नको करू, तुला त्रास होईल. आणि हो, मी आणि श्री आत्याच्या मागावर आहोत. आधी मला जवळ घेत म्हणाला. मी म्हणाले आणि त्याच्या कुशीत शिरले. आधी म्हणाला आणि मी विचारात पडले. खरंच ती का मारेन तिच्या मिस्टरांना? आणि तिने त्यांना मारलं असतं तर तिचे सासरचे गप्प बसले असते का? स्वतःच्या आयुष्याची फरफट कोण का म्हणून करून घेईल? जेव्हा आत्यांचे मिस्टर ऑफ झाले तेव्हा मितेश फक्त 6 महिन्यांचा तर होता आणि आत्याने दुसरं लग्नसुद्धा केलं नाही. तिचं पूर्ण आयुष्य मला आणि मितेशला सांभाळण्यात तर गेलं. तिने कधी बिझनेसमध्ये लक्ष घातलं नाही, कधी पैसे वायफळ खर्च केले नाही. कदाचित माझा संशय बिनबुडाचा आहे. डॅड आणि आधी बरोबर बोलत आहेत. मी खरंच तेव्हा चुकले होते सई. विनाकारण मी आत्यावर संशय घेतला. जर खरंच तिचा जरासुद्धा हात यामागे असता ना, तर श्री, आधी आणि डॅडपासून ती वाचू शकली असती का? कदाचित घरातला कुणीतरी नोकर अशा माणसाला सामील होता ज्याला आमच्या घरातल्या माणसांचा राग होता. आम्हाला नुकसान पोचवायचं हा त्याचा हेतू असावा. त्यानंतर आम्ही ह्या विषयावर परत बोललो नाही. काहीच दिवसांमध्ये आधीने मला लग्नासाठी विचारलं. मला खूप आनंद झाला होता, पण अजून इतकीही बरी नव्हते झाले. लग्नासाठी माझी तयारी नव्हती. आधीबरोबर लग्न करून त्याला त्रास नव्हता द्यायचा. मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांशी बोलले आणि त्यांचं म्हणणं ऐकल्यावर मी आधीला अजून माझी लग्नाची तयारी नाही असं सांगितलं. आधीने मला फोर्स नाही केला, पण आधी गेल्यावर श्रीने मला जाब विचारला. श्री, मी डॉक्टरांशी बोलले, मी अजून पूर्ण बरी नाही झाले. मला स्वतःला आधीवर लादायचं नाही. त्याला आता कमी त्रास होतोय का, जो मी त्याचा त्रास अजून वाढवू? मी श्रीला म्हणाले आणि तो त्यावर हसला. काय झालं असं हसायला, मी चिडत विचारलं. तुला काय वाटतं, तो डॉक्टरांबरोबर बोलला नाही? त्याला सगळं माहीत आहे, पण त्याचं तुझ्यावर प्रेमसुद्धा आहे आणि तो तुझी वाट पाहायला तयार आहे साक्षी. त्याला फक्त तू त्याच्याजवळ हवी आहेस, दुसरी कुठलीही अपेक्षा नाही त्याची. पण श्री, साक्षी, विचार करू नकोस, हो म्हण, श्री म्हणाला. आणि दुसऱ्या दिवशी आधी आल्यावर मी त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल सर्व माहीत आहे. मी लगेच तुला लग्नाचं सुख देऊ शकत नाही, तरी तुला माझ्याशी लग्न करायचं आहे. पण का आधी? तुला त्रास झालेला मला नाही आवडणार, मी म्हणाले. तर तो कसं नसो हसला. आत्ता तुझ्यापासून लांब राहून मी खुश आहे का साक्षी? लग्नानंतर निदान तू माझ्या जवळ असशील, माझ्यासाठी तेच खूप आहे. मी तुझ्यावर प्रेम केलं आहे साक्षी, तुझ्या मनावर प्रेम केलं आहे, शरीरावर नाही. त्यामुळे उगाच मनात किंतु परंतु ठेवू नको, आधी मला म्हणाला आणि मी त्याला बिलगले. आणि त्याच आठवड्यात श्रीच्या घरासमोर गार्डनमध्ये एक छोटासा मंडप घातला होता. बाकी तर तुम्हाला माहीतच आहे, साक्षी लाजत म्हणाली. हो, दादा तुला उचलून मंडपामध्ये घेऊन आला होता आणि आम्ही खूप चिडवलं होतं तुम्हा दोघांना, सई हसत म्हणाली. हो, लग्नाच्या विधीमुळे मला थकवा आला होता, म्हणून त्याने मला डायरेक्ट उचलून मंडपामध्ये आणलं. साक्षीच्या ओठावर स्मित होतं. काका आणि सवी आईने माझं कन्यादान केलं. श्रीने लग्नात काही कमी तर पडणार नाही ना याची काळजी घेतली.
सगळे खुश होते, मी सुद्धा. आता तूच सांग, श्रीने माझ्यासाठी इतकं केलं, पण मी त्याला परत लग्न कर म्हणून कन्व्हिन्ससुद्धा नाही करू शकले. वहिनी, पण मग त्या दिवशी तर तुझी आत्या तुमच्या लग्नाला हजर होती, म्हणजे तिच्या विरोधात तुम्हाला काहीच मिळालं नाही? सईने विचारलं. नाही. बरं मॅडम, थोडा आराम करा. वाजलेत बघ किती. आता विद्युत येईल तुला घ्यायला. चल थोडा वेळ विश्रांती कर, साक्षी म्हणाली आणि दोघीही आतमध्ये निघून गेल्या. भाई, कुठे आहेस तू? बनीने फोनवर श्रीला विचारलं. माझ्या केबिनमध्ये. बोल, काही काम होतं? श्री फाईलमध्ये बघत बोलला. ते भाई, मला उशीर होणार आहे, एक मीटिंग आहे. सईला येताना घेऊन येशील का प्लीज? बनी म्हणाला. बघतो नाही भाई, प्लीज घेऊन ये ना तिला, बनी रिक्वेस्ट करत होता. हो बाबा, जातो, श्री हसत म्हणाला आणि त्याने साक्षीला कॉल लावला. काकी, सईला आवरायला सांगा. विद्युतला थोडं काम होतं म्हणून मी चालू सईला न्यायला. श्री स्मिताताईंना म्हणाला. हो सांगते, तू बस. साक्षी बाळा, श्री आला आहे, त्याच्या चहा पाण्याचं बघ, स्मिताताईंनी आवाज दिला. साक्षी त्याच्यासाठी चहा आणि स्नॅक्स घेऊन आली. श्री, मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे थोडं, जरा माझ्याबरोबर वरती येतोस? साक्षी म्हणाली. साक्षी, तुला काय म्हणायचं आहे ते आलं माझ्या लक्षात, पण त्याचा काहीच फायदा होणार नाही. माझा निर्णय झाला आहे, तो बदलणार नाही, श्री ठामपणे म्हणाला. पण श्री, साक्षी बोलतच होती की श्रीने तिला रोखलं. साक्षी, पुन्हा तोच विषय नको प्लीज, श्री म्हणाला आणि साक्षी गप्प झाली. सई आली तसा सगळ्यांचा निरोप घेऊन ते दोघेही निघाले.